सर्वांना नमस्कार। आता एक दोन गोष्टी बोलतो मी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 1 तारखेला 1 ऑगस्टला, ऑगस्ट महिना हा खऱ्या अर्थाने क्रांती दिन आहे, क्रांतीचा महिना आहे। याच महिन्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि स्वातंत्र्य चळवळीची मुहूर्तमेळ याच महिन्यामध्ये रवली गेली होती। एक योगायोग किंवा एक चांगला योग म्हणून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म देखील ऑगस्ट मधला आहे। 1 ऑगस्ट 1920 साली अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला आणि त्यानंतर दलित, वंचित, पिछडा वर्ग असेल, दबलेले लोक असतील, अशिक्षित लोक असतील, या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी यांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून भारतीय समाज व्यवस्थेचं, अर्थव्यवस्थेचं चोखंदरपणे लिखाण ज्यांनी साहित्यामधून केलं असेल ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत। आता मी 2-3 वाक्य किंवा 2-3 घोषवाक्य बोलणार आहे। कुठलं वाक्य कुणी बोललं ते तुम्ही सांगणार का? रयतेच्या, शेतकऱ्याच्या, गवताच्या देठालाही हात लावता कामा नये, ही घोषणा कोणाची होती? कोणाचा संदेश आहे? रयतेच्या बांधावरील शेतकऱ्याच्या, गवताच्या काडीला देखील हात लावता कामा नये, ही घोषणा कोणाची होती? संदेश कोणाचा होता? शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। बरोबर की नाही? रयत म्हणजे कोण? तर लोक आपली त्या काळात, आजही आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे। शेतकऱ्यांच्या बांधावरच्या गवताचंही नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याचं नुकसान होऊ नये, पिकाचं नुकसान होऊ नये। जेव्हा परकीय आक्रमण होत होती आणि युद्ध होत होतं, त्या युद्ध काळामध्ये आपले जेव्हा सैन्य शेतकऱ्यांच्या शेतामधून, वावरामधून जात असताना त्यांच्या पिकाचं नुकसान होऊ नये एवढा बारीक आणि मोठा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला होता। बरोबर? त्यामुळे अंतिम ध्येय किंवा अंतिम डेव्हलपमेंट, अंतिम विकास हा शेतकऱ्यांचा झाला पाहिजे, त्यानंतर भारत विकास होईल। आपला मूळ पाया काय आहे? शेतकरी। बरोबर की नाही? आता दुसरं वाक्य, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे। लोक शिकली, संघटित झाली, परंतु त्यांना जे मूलभूत अधिकार हवे आहेत, मूलभूत हक्क हवे आहेत, ते जर का मिळत नसतील तर आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिलेला आहे। फक्त शिकून चालणार आहे का? संघटित व्हावं लागेल की नाही? फक्त संघटित होऊन चालणार आहे का? त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि या संघर्षातूनच आपली जी ध्येय धोरणं आहेत ते साध्य व्हावं लागणार आहेत। संघर्ष हा न्यायिक असावा, संघर्ष हा कायद्याने असावा, संघर्ष हा लोकशाही मार्गाने असावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। बरोबर का? आता पुढचा संदेश, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून येथील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे। हा संदेश कोणाचा आहे? हा विचार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आहे। याच्या पाठीमागे देखील शेतकऱ्यांचं हित दडलेलं आहे। ते कशा पद्धतीने सांगतो? छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय होतं की इथला शेतकरी शिकला पाहिजे, संघटित झाला पाहिजे, संघर्ष झाला पाहिजे, तेच बाबासाहेबांचा उद्देश होता आणि तेच अण्णाभाऊ साठेंनी देखील त्यांच्या लेखणीतून मांडलेलं आहे। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे, असं का म्हटलं गेलंय? तर याचं कारण असं, या पृथ्वीवर, या जमिनीवर, या शेतांवर काबाड कष्ट करून शेतकरी एक छान अशी शेती पिकवतो, हिरवगान रान पिकवतो, त्यातून उत्पादित झालेला माल, त्यातून उत्पादित झालेलं धान्य हे आपल्यापर्यंत येतं। म्हणून आपण जगाचा पोशिंदा हा शेतकरी म्हणतो। म्हणून या पृथ्वीवर सौंदर्य आणि ही पृथ्वी जर नटवलेली असेल किंवा या पृथ्वीची मशागत जर कुणी केलेली असेल ती शेतकऱ्यांनी केलेली आहे। म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात की शेतकऱ्यावर, या पृथ्वीवर जे काय मानव वंशशास्त्र असेल किंवा मानवांनी जे काय उभं केले, जे काय वैभव आपल्याला दिसते, ती सगळी देण ही माणसांची आहे, कष्टकऱ्यांची आहे। म्हणून अण्णाभाऊ साठेंना सांगायचं होतं की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून गरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे। बरोबर की नाही? आता आपल्याला सुद्धा मोठं होऊन शिकायचंय, शिकून मोठं व्हायचंय, संघटन करायचं। संघटन म्हणजे उगाच भांडणं करण्यासाठी नाही, हे संघटन भारतीय एकोपा टिकवण्यासाठी। भारत देश हा विविध जाती धर्मामध्ये जो नटलेला आहे, या सर्व जाती धर्मांना एकत्रित करून भारतामध्ये आपण गोविंदानं सर्व धर्म समभाव असा विचार मनी बाळगून आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे, या उद्देशाने संघटन पाहिजे। आणि संघर्ष असा, भारत हा जर का लोकशाही देश असेल तर त्या लोकशाही मार्गाने अंतिम कल्याण हे लोकांचं व्हावं, लोकांच्या समस्या सुटत नसतील, लोकांच्या अडचणी जर का सुटत नसतील
तर त्यासाठी म्हणून आपल्याला संघर्ष करावा लागेल. संघर्ष हा प्रत्येक वेळी करायचा नाही, वेळ पडली तरच करावा लागतो. अशा पद्धतीची या महापुरुषांची विचारधारा आहे. म्हणून शेवटी अंतिम ध्येय हा शेतकऱ्यांचा विकास झाला तर देश विकसित होणार आहे. कितीही उद्योगपती आले, कितीही उद्योजक आले, कितीही मोठमोठ्या आपण अवकाशामध्ये अवकाश गगन केलं किंवा जमिनीमध्ये अगदी पाताळात जरी गेलो तरी शेतकरी हा विकसित झाला पाहिजे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी एक कटाव नावाचा एक प्रकार आहे. जसं गीतांमध्ये काय गाणी असतात, गाण्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. लोकगीत आहे, चित्रपट गीत आहेत, लावणी आहे, हिपहॉप आहे किंवा पॉप संगीत आहे, असे जसे वेगवेगळे प्रकार आहेत तसं अण्णाभाऊ साठेने डप आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून कटाव लिहिले, लावण्या लिहिल्या, लोकगीतं लिहिली आणि लोक चळवळ निर्माण करून तुमचा आमचा हा जो महाराष्ट्र चांदा ते बांधा आता स्वतंत्र दिसतं की ना महाराष्ट्र आपला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर आणि लोकशाहीर अमर शेख यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाव खेडोपाड्यामध्ये शहर नगर मोहल्ल्यामध्ये जाऊन चळवळ उभी केली. लोकांमध्ये स्वदेशीय स्वातंत्र्य आणि स्वतःच्या राज्याबद्दलचं प्रेम निर्माण केलं. म्हणून हा महाराष्ट्र मुंबईसह स्वतंत्र व्हावा, संयुक्त महाराष्ट्र व्हावा, यामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं मोठं योगदान आहे. बरोबर की नाही? शहरामध्ये जरी आपण आलो असलो तरी आपलं बॅकग्राऊंड प्रत्येकाचा हे शेती आहे. कुणी शेतमजुराची पूर्वी मुलं होती, शेतकऱ्यांची मुलं होती, आपले आजोबा पंजोबा शेतकरी किंवा शेतमजूर होते. म्हणून शेतकऱ्यांसाठी एक कटाव अण्णाभाऊ साठेंनी लिहिला होता. आणि काय बोलतात अण्णाभाऊ साठे बघा, तो मराठमोळा शेतकरी अन घोंगडी ही सुरळी, अरे तू मराठमोळा शेतकरी अन घोंगडी ही सिरी, अरे जुनी ती काठीन जुनी लंगोटी, बदल ही दुनिया सारी रे, चल बदल ही दुनिया सारी, अरे जुनी ती काठीन जुनी लंगोटी, बदल ही दुनिया सारी रे, चल बदल ही दुनिया सारी. या अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीतून काय सांगायचंय? शेतकरी काबाड काष्ट करतो, कमी कपड्यांमध्ये शेतात राबवतो, फक्त घोंगडी अंगावर घेऊन ऊन वारा पाऊस वादळाचा सामना करीत अन्नधान्य पिकवतो आणि आपल्यापर्यंत आणतो. बरोबर की नाही? म्हणून अण्णाभाऊ साठे काय म्हणतात की शेतकरी बदलला पाहिजे. आपण पिकवलेलं धान्य त्याचा कोंडा किंवा त्याचं जे काही शिल्लक राहिलेलं असतं तो शेतकरी जवळ ठेवतो आणि प्युअर धान्य जे ज्वारी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, प्युअर धान्य हे आपल्यापर्यंत पोहोचवतो. पण अण्णाभाऊ साठे म्हणतात तुझी प्रगती जर करून घ्यायची असेल तर तुला बदलावं लागेल, अंगावरची घोंगडी आणि जुनी काठी टाकून द्यावी लागेल, तुझा राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे, तुमच्या मुलाबाळांना शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणून अण्णाभाऊ साठे काय लिहितात माझ्या पाठीमागे म्हणणार का? नाहीतर शेवटचं वाक्य फक्त तुम्ही म्हणायचं कुठलं? बदल ही दुनिया सारी र, बदल ही दुनिया सारी. काय म्हणणार? ओके. तू मराठमोळा शेतकरी अन घोंगडी ही सिरी, अरे जुनी ती काठीन जुनी लंगोटी, बदल ही दुनिया सारी रे, बदल ही दुनिया सारी, हे जुनी ती काठीन जुनी लंगोटी, बदल ही दुनिया सारी रे, चल बदल ही दुनिया सारी. पुढचं काय बघा, पुढचं वाक्य महत्वाचं आहे. तो खाती कांदा भाकरी, तो खाती कांदा भाकरी, बसून त्या अंधारी अंधारी, अरे तो खाती कांदा भाकरी, बसून त्या अंधारी अंधारी, भुकेला कोंडानं निजेला धोंडा, अरे भुकेला कोंडानं निजेला धोंडा, बदल ही दुनिया सारी रे, चल बदल ही दुनिया सारी, हे बदल ही दुनिया सारी रे, चल बदल ही दुनिया सारी. बघा अण्णाभाऊ साठे यांनी हा कटाव प्रकारातला लिहिलेला गीत प्रकार, यात किती मोठा विचार आहे. तू भुकेला कोंडा खातो आणि चांगला अन्न बाजारात नेतो, आपल्यापर्यंत पोहोचवतो, आणि तो विजेला धोंडा म्हणजे तू दगड धोंड्यावर झोपतो, दगड धोंड्यावर आराम करतो रात्रीचा, तो बी अंधारात, तुझ्यापर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. मित्रांनो लक्षात घ्या, आजही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज नाही. लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात मांडलेले विचार आजही लोकशाही देशामध्ये अस्तित्वात नाही, ही खंत आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा पण विचार इथं शेवटचा जो आहे, संघर्ष करा. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी तेव्हाच घेऊन ठेवलेला आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात लोकशाहीची पाळेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून रुजवली. आणि शेवटचं बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर अण्णाभाऊ साठे लिहितात, काय लिहितात अण्णाभाऊ साठे?
जग बदल घालून सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला तारावत. अंग झाडून निघ बाहेरी ठेविनी वर घाव. सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. पासून ज्या ज्या क्रांतिकारकांनी ज्या ज्या महापुरुषांनी या देशासाठी योगदान केलेलं आहे त्या महापुरुषांच्या विचारांव्यतिरिक्त प्रगती होणे शक्य नाही. म्हणून बाबासाहेब सांगून दिले की गुलामगिरीच्या या चिखलात जो फुटपत पडलेला समाज आहे तो सगळाच असेल, कुठलाही त्यांनी बाहेर पडलं पाहिजे असा हा संदेश अण्णाभाऊ साठेंनी शेवटी त्यांच्या लेखणीतून दिलेला आहे. 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण संपूर्ण भारतभर संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी करतो. मागच्याच वर्षी या ठिकाणी आपले मुख्याध्यापक सन्माननीय राठोड सर आणि तुमच्या सर्व स्टाफने आम्हाला संधी दिली आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, डिजिटल मीडियाचे सर्व आम्ही उपस्थित पदाधिकारी आणि पत्रकाराच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार नाटकाच्या माध्यमातून एकपात्र प्रयोगाच्या माध्यमातून आपल्यासमोर मागच्या वर्षी आम्ही मांडले होते. यावर्षी थोडंसं काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं तसे विचार न मांडता आले, परंतु आज सर्व उपस्थितांमध्ये 4 गोष्टी अण्णाभाऊ साठे यांचे विचार, बाबासाहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असे तुमच्यासमोर मांडण्याची वेळ आली. त्याबद्दल तुम्ही सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आणि सर्व आपल्या शिक्षक स्टाफचं आणि पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानून अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या वतीनं, पिंपरी चिंचवड पत्रकार परिषदेच्या वतीनं आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीनं सर्व उपस्थित पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही जो थोडासा छोट्या प्रकारे खाऊ तुमच्यासाठी आणला त्याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो. शेवटी घोषणा द्यायच्यात आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा. धन्यवाद.